आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरजेत वादळी वाऱ्याचा हाहाकार, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घरावर कोसळले झाड। शहरात आज अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड थैमान घातले। या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरजेतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः मिरजेतील ईदगाह परिसरातील चिमणीसमोर एका घरावर महाकाय झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेनंतर स्थानिक घरमालकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। गेल्या 4 वर्षांपासून आम्ही हे धोकादायक झाड कापण्यासाठी वारंवार निवेदने दिली होती, पण प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप पीडित घरमालकाने केला आहे। महापालिकेच्या याच दिरंगाईमुळे आज एका कुटुंबाचा निवारा धोक्यात आल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे। वादळाचा वेग इतका प्रचंड होता की केवळ झाडेच नव्हे तर महावितरणचे वीज खांबही अनेक ठिकाणी कोलमडून पडले आहेत। यामुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सागर वनखंडे आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली। कोसळलेले झाड हटवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। तसेच वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत।